मरण बी नशिबात होईना त्यांच्या. इतकी भयान परिस्थिती असताना एवढी मोठी बिल्डिंग बांधली जिल्हा परिषदेची, तिथं जुनी बिल्डिंग होती, आता एवढी छान बिल्डिंग बांधली, म्हणजे ह्यांच्या अर्थानं विकास झाला. पण खरा विकास हे समाजाला मरायचं पण सुख नाही. पाऊस आला तर 3-3 दिवस पर्यंत तसंच ठेवायला लागेल, एवढी भयानक परिस्थिती आहे. या गावकऱ्यांना विचारून घ्या. आता कधी म्हणजे यापूर्वी खूप पाठपुरावा बेकार केलेला आहे? त्याच्या अगोदर किती वेळा निवेदन दिलं, किती वेळा तुम्ही पाठपुरावा केला? 3 वर्षापासून आम्ही निवेदन देतो. 3 वर्षापासून तरतूद आहे. त्याच्यामध्ये गावात दहनभूमी आणि दफनभूमी उपलब्ध करून देणे ही ग्रामपंचायतची कायदेशीर जबाबदारी आहे. बरं. तरी पण ह्यांच्या गावाकडं, आणि ह्यांचंच गाव म्हणून नाही आहे, अशी खूप गावं आहेत, अशी अनेक गावं महाराष्ट्रामध्ये आहेत की जिथं दलित समाजासाठी स्मशानभूमी उपलब्ध नाही आहे. माझं असं म्हणणं आहे सगळ्यांना समाज माध्यमातून की सगळ्यांना आता पुढे यावं आणि सगळ्यांनी एक लढा लढल्याशिवाय तुम्हाला स्मशानभूमी भेटणार नाही. तुम्ही एकदा या, आपण लढा लढूया स्मशानभूमीचा. आता इथले गावात सय्यदमिया पिंपळगावचे लोक आलेले आहेत. आम्ही सरांना भेटणार आहोत, CEO सरांना याचा पाठपुरवठा करणार आहोत. आणि जोपर्यंत स्मशानभूमी इथली होणार नाहीत तोपर्यंत आम्ही पाठपुरवठा करणार आणि आमची उपोषणाला बसण्याची तयारी आहे. ठीक. हे जे आपल्या आज 2-3 वर्षापासून अशीच याच्या अगोदरपासून परिस्थिती अशीच आहे आमची. हां, आमची काय दक्षता कोणीच घेत नाही. बरं, या संदर्भात ग्रामपंचायतीशी बोलणं झालं? नाही, ग्रामपंचायतशी झाले, पण ग्रामपंचायत बी चॉकलेट ठराव वगैरे घेण्यासाठी जी दलित काहीच नाही, चॉकलेट स्मशानभूमीसाठी आमची तक्रार कोणीच घेत नाही कोणी. अच्छा. सरपंचाशी काही बैठक वगैरे बैठक होऊन बी चॉकलेट दिल्यासारखं करतात, हो करू, अच्छा. आणि काही करीत नाही. आजपर्यंत केलं नाही. हो. आता काय म्हणणं काय आहे तुमचं आता? काय स्मशानभूमी करून द्यावं आम्हाला. बरं, लवकरात. अन्यथा काय करणार, नाही करून दिली तर? उपोषणाला बसण्याची आमची तयारी आहे. अच्छा. सर, एक महाराष्ट्र ग्राम